तुमचा पहिला प्रश्न आहे, गुलाबी हिरा कुठे आढळतो? तुमचे ऑप्शन आहेत ऑप्शन ए रशिया, ऑप्शन बी अमेरिका, ऑप्शन सी इंग्लंड, ऑप्शन डी कोरिया. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए रशिया. तुमचा दुसरा प्रश्न आहे, कोणत्या देशात सर्वाधिक तलाव आहेत? तुमचे ऑप्शन आहेत ऑप्शन ए केनिया, ऑप्शन बी व्हिएतनाम, ऑप्शन सी फिनलंड, ऑप्शन डी कोरिया. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी फिनलंड. तुमचा तिसरा प्रश्न आहे, कोणत्या ग्रहावर सूर्य पश्चिमेकडून उगवतो? तुमचे ऑप्शन आहेत ऑप्शन ए अरुण, ऑप्शन बी बुध, ऑप्शन सी शुक्र, ऑप्शन डी शनी. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए अरुण. तुमचा चौथा प्रश्न आहे, कोणता प्राणी कधीही मरत नाही? तुमचे ऑप्शन आहेत ऑप्शन ए कोळंबी, ऑप्शन बी जेलीफिश, ऑप्शन सी अमिबा, ऑप्शन डी पॅरामेझियम. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी जेलीफिश. तुमचा पाचवा प्रश्न आहे, कोणत्या फळाच्या बिया खाल्ल्याने मांजराचा मृत्यू होऊ शकतो? तुमचे ऑप्शन आहेत ऑप्शन ए पेरू, ऑप्शन बी पपई, ऑप्शन सी सफरचंद, ऑप्शन डी खरबूज. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी पपई. तुमचा सहावा प्रश्न आहे, असा कोणता पक्षी आहे जो आपल्या आयुष्यात कधीच घरटे बनवत नाही? तुमचे ऑप्शन आहेत ऑप्शन ए गरुड, ऑप्शन बी चातक, ऑप्शन सी कोकिळ, ऑप्शन डी शतुर्मुर्ग. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी कोकिळा. तुमचा सातवा प्रश्न आहे, कोणता पक्षी फक्त पावसाचे पाणी पितो? तुमचे ऑप्शन आहेत ऑप्शन ए हमिंगबर्ड, ऑप्शन बी चातक, ऑप्शन सी बाज, ऑप्शन डी गिद्ध. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी चातक. तुमचा आठवा प्रश्न आहे, कोणता पक्षी आपल्या पिलांना दूध पाजतो? तुमचे ऑप्शन आहेत ऑप्शन ए कबूतर, ऑप्शन बी कोकिळा, ऑप्शन सी उल्लू, ऑप्शन डी वटवाघूळ. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी वटवाघूळ. तुमचा नववा प्रश्न आहे, रोज दूध आणि चपाती खाल्ल्याने लवकर कशात वाढ होते? तुमचे ऑप्शन आहेत ऑप्शन ए लठ्ठपणा, ऑप्शन बी लांबी, ऑप्शन सी ताकद, ऑप्शन डी मेंदू. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी ताकद. तुमचा 10वा प्रश्न आहे, मेंदू तीक्ष्ण करण्यासाठी दररोज सकाळी काय खावे? तुमचे ऑप्शन आहेत ऑप्शन ए डाळिंब, ऑप्शन बी काजू, ऑप्शन सी पालक, ऑप्शन डी बदाम. मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर तुम्ही मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशनचे बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.